नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी साहित्य या वैकल्पिक विषयाच्या पहिल्या लेक्चरमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या लेक्चरमध्ये आपण वाङ्मय जो काही आहे त्याचं काय नेचर आहे, काय स्वरूप आहे, वैकल्पिक विषय म्हणून त्याचं काय स्थान आहे याच्यावर थोडंसं बोलणार आहोत। मराठी वाङ्मय किंवा मराठी साहित्य हा विषय घेतल्यानंतर आपल्याला काय दर्जाचं प्रिपरेशन करावं लागणार आहे ह्याच्याविषयी थोडंसं काही बोलणार आहोत आणि त्या अनुषंगानं काही एक एक्सरसाइज जो आहे तो मी तुम्हाला या लेक्चरच्या दरम्यान देणार आहे। मी एक नोट लेक्चरच्या अगोदर शेअर केली होती की गेले 7-8 वर्ष UPSC साठी मराठी साहित्य करणाऱ्या मुलांचे पेपर्स मी चेक करतो आहे, प्लस गेल्या 1-2 वर्षांमध्ये नवीन मुलं जे UPSC करायला त्यांनी सुरुवात केली आहे किंवा MPSC करायला सुरुवात केली आहे आणि आता लेखन नावाच्या गोष्टीशी ज्यांचा परिचय होतोय सिव्हिल सर्व्हिसेससाठी, तर त्यांचे पेपर्स मी चेक करतोय, तर तिथं मला अनेक गोष्टी जाणवायला लागल्यात। म्हणजे बऱ्याच लोकांना इंग्रजी असेल किंवा मराठी माध्यम असेल, माध्यम कुठलंही असू दे, पण 150 शब्दांमध्ये काही लिहायला सांगितलं तर ते शब्द पुरेसे होत नाही आहेत। 250 शब्दामध्ये काही लिहायला लावलं तर तेवढे शब्द पुरेसे त्यांना लिहिता येत नाही आहे। बहुतेकांनी जर ते लिहिलेच तर त्यांना व्यवस्थित मराठीमध्ये किंवा व्यवस्थित इंग्लिशमध्ये ग्रॅमॅटिकली करेक्ट ज्याला आपण म्हणतो, खाडाखोड कमीत कमी करून असं शक्यच नाही आहे लिहिणं। म्हणजे बेसिकपासून आपल्याला तयारी करणं आवश्यक आहे, हे मला महाराष्ट्रामध्ये आता जाणवायला लागलेलं आहे। म्हणजे आपली स्वप्न आहेत की मला IAS व्हायचं, आपली स्वप्न आहेत की मला डेप्युटी कलेक्टर व्हायचं, मला DYSP व्हायचं, मला IPS व्हायचं, परंतु आता ह्या सगळ्या क्लास 1च्या पोस्ट मिळवायच्या असतील तर आपल्याला आपली लेखन कौशल्य जी आहेत ती व्यवस्थित करायला लागणार आहेत, हे आपल्याला कळत नाही आहे किंवा बहुतेकांना ते उमजत नाही आहे। आणि या सगळ्यामध्ये अगदी राज्यसेवेच्या जुन्या पॅटर्नमध्ये डेप्युटी कलेक्टरपासून तर नायब तहसीलदारपर्यंतचे माझे जे जुने विद्यार्थी आहेत, जे माझ्याकडे गेल्या 3 वर्षांमध्ये म्हणतात की सर आता मी इकडे DC झालो, इकडे तहसीलदार झालो, इकडे CO झालो, क्लास 1 झालो, इकडे SC ST झालो, आता UPSC करायला सुरुवात करतो, तर ऑब्जेक्टिव्हचा अभ्यास करून करून फक्त फॅक्ट्स आणि 4 पर्यायांपैकी एक पर्याय वाचून वाचून लेखन आणि तशा पद्धतीच्या वाचनाचा, चिंतन करण्याचा, मनन करण्याचा सराव जो आहे तो त्यांचा संपलेला आहे। बहुतेकांनी सोडूनच दिलेलं आहे। ओल्ड पॅटर्नमध्ये 4 GS मध्ये 150 मार्कांचं तुम्ही एकदा OMR भरली आणि मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण पक्क करून ते ऑब्जेक्टिव्ह दिले की लेखनात कमी मार्क्स असले तरी पूर्वी चालायचे। आता नवीन पॅटर्नमध्ये लिंग्विस्टिक स्किल्स नसतील, भाषिक कौशल्य नसतील, लिहिता येत नसेल, चांगलं वाचता येत नसेल, वाचन जे चालू आहे त्याच्याबरोबर चिंतन केलेलं नसेल, मनन केलेलं नसेल, ते समजावून घेतलेलं नसतील, तर आपल्याला काहीही करता येणार नाही। आणि दुर्दैवानं जुन्या पॅटर्नचा अभ्यास केलेल्या लोकांबरोबर हे घडतंय, प्लस जे लोक गेले 1-2 वर्षापूर्वी पासआउट झालेत, ग्रॅज्युएट झालेत आणि ज्यांनी सुरुवात ऑब्जेक्टिव्हची केली त्यांच्यासोबतही ते होतंय की काय समाजसुधारकांनी याचं नाव सांगा, त्यांनी कुठलं पुस्तक लिहिलं त्याचं नाव सांगा, असं काहीतरी फक्त प्रश्न येत आहेत। कुठली गोष्ट कुठल्या सालात झाली, ही पर्वतरांग कुठून कुठे जाते, ही नदी कुठून कुठे जाते, उंच शिखर कोणतं, कोणत्या जिल्ह्याच्या सीमा कशाला लागून आहेत, अशा प्रकारचा फॅक्च्युअल अभ्यास केल्यामुळे हे पॉलिटीमध्ये हे आर्टिकल सांगा, ते सांगा, अशा प्रकारचा फॅक्च्युअल अभ्यास करून करून त्यांच्या मेंदूची आणि मनाची घडण पण तशीच झाली आहे की आता ते फक्त फॅक्ट्सच शोधतात आणि त्यांना आता उत्तरं लिहिता येत नाही आहेत किंवा जरी लिहिली तरी ती UPSCच्या दर्जाची किंवा आता MPSCच्या नवीन पॅटर्नच्या दर्जाची ती होत नाही आहेत। हा पहिला मुद्दा झाला। त्यामुळं मराठी साहित्य हा ऑप्शनल म्हणून बघत असताना सगळ्याच बाजूंनी लेखन म्हणून जे डेव्हलप करावं लागतं ते आपल्याला पहिल्यांदा या बॅचमध्ये करायचं आहे। सो लेखन नावाची जी कृती आहे तिला आपल्याला काय करायचं आहे, स्ट्रॉंग बनवायचं आहे। थोडंसं मी बायलिंग्वल मुद्दाम बोलतोय कारण स्वच्छ मराठीत जर मी बोललो तर बऱ्याच लोकांना हल्ली ते कळत नाही। आपण जर म्हटलं की मला लेखन कौशल्य जी आहेत आता ती धारदार करायची आहेत तर लोकांना कळत नाही, स्ट्रॉंग बनवायची म्हटलं की पटकन कळतं, तर ती लेखन कौशल्य आपल्याला वाढवायची आहेत। वाचन नावाची जी कृती आहे तिचा वेगळ्या अंगाने विचार आपल्याला करायचा आहे की कसं वाचायचं,
वाचताना काय चिंतन मनन करायचं, काय पद्धतीनं त्याच्याशी डील करायचं आणि कसं ते रिप्रोड्यूस करायचं. कारण फक्त फॅक्ट्स देणं म्हणजे तुमची लेखी परीक्षा नाही आहे. बऱ्याच लोकांकडून मी रसास्वाद लिहून घेतले, बऱ्याच लोकांकडून मी काय आपण म्हणतो मराठी वाङ्मयाचे उत्तर लिहून घेतले. तर जुन्या पॅटर्नचा अभ्यास केल्यामुळं परत परत लोक फक्त फॅक्टच सांगतायत. म्हणजे जी पुस्तकं अभ्यासाला लावली त्यातली पात्रांची नावच सांगतायत, त्या कथेमध्ये किंवा त्या कादंबरीमध्ये घडणाऱ्या घटनाच सांगतायत. जो काही प्रश्न दिलेला आहे त्या प्रश्नाचं योग्य उत्तर ते देतच नाही आहेत. तुमचं क्रिटिकल ॲबिलिटी, ॲनालिटिकल ॲबिलिटी, तुमची काहीतरी अंडरस्टँडिंग कळावं असं काहीही ते करत नाही आहेत. त्यामुळं लेखन आणि वाचन या दोन्ही ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या आपल्याला थोड्याशा करायच्या आहेत आणि माझ्या दृष्टीने आता मी त्या करवून घ्यायच्या आहेत. मला आता करवून घ्यायच्या आहेत. कारण तुम्ही करा असं म्हणण्याचा काळ पण निघून गेला. पूर्वी आम्ही असं म्हणायचो शिक्षक म्हणून, UPSCचे शिक्षक म्हणून किंवा MPSC शिक्षक म्हणून, की काही गोष्टी तुम्हाला येणं आवश्यक आहे क्लास लावण्याच्या अगोदर. पण आत्ता विशेषतः ज्यांना आपण जेनझीज म्हणतो, ज्यांचा जन्म साधारणतः 2000, आता जी पिढी आहे 2-3 आणि तुम्ही आत्ता ग्रॅज्युएट झालेले आहात, त्यांना असं आहे की तो सेन्सच काही ना काही डेव्हलप होत नाही आहे. लक्षात येतं. सो ते करवून घेण्याचा टास्क आता या बॅचमध्ये माझ्या समोर आहे. त्यामुळं बॅचचं जे ड्युरेशन आहे ते किमान 5 महिने इतकं ते चालणार आहे. किमान 5 महिने. संपवायला मी हे 3 महिन्यातही संपू शकतो, 2 महिन्यातही संपू शकतो, 5 महिन्यातही संपू शकतो आणि घेतलंच तर 8 महिनेही सुद्धा लागू शकतात. पण मी जो कालावधी ठरवला आहे तो आजपासनं म्हणजे 20 सप्टेंबरपासून साधारणतः 5-5.25 महिने एवढा मी तो धरलेला आहे. पुढच्या वर्षीची MPSCची 2026ची मुख्य परीक्षा असेल किंवा UPSCची जी परीक्षा असेल ती 3-1 महिन्यात सुरुवातीला आपण जवळपास मोठा पोर्शन संपवणार आहोत आणि नंतर 2 महिन्यामध्ये मग आपण जे काही राहिलेलं आहे ते घेणार आहोत. मोस्टली महत्त्वाचं काम हे पहिल्या 3-3.5 महिन्यातच आपण संपवून टाकणार आहोत. पण तरी देखील लेक्चरर म्हणून किंवा ही बॅच घेणारी व्यक्ती म्हणून मी 5 महिने तुमच्यासोबत फुल प्लेज राहणार आहे, ज्याच्यात आपण हे खूप काम करणार आहोत. वाचन करणार आहोत, लिहिणार आहोत, नोट्स काढणार आहोत. बऱ्याचदा लोक म्हणतात सर प्रिंटेड नोट्स द्या ना. माझ्याकडे मी एक PDF बनवलेली आहे, पेपर 1ची बनवली आहे, पेपर 2ची बनवली आहे. ती एक क्लिक केली की टेलिग्राम चॅनलवर, जे नवीन चॅनल मराठी साहित्य आपण आज सुरू केले, तिथे टाकता येईल. पण प्रॉब्लेम तोच आहे की जिथं लेखन कौशल्य लागतात तिथं पुस्तक आणि ते प्रिंट देऊन उपयोग नाही आहे. सो आपण टॉपिक वाईज नोट्स बनवणार आहोत. तुम्ही वर्गामध्ये इथे जे आहेत हे लिहिणार आहात आणि जे लोक ऑनलाईनला बसून बघतायत, ऐकतायत, ते तिथे घरी बसून लिहिणार आहेत. रोजच्या रोज मी काही ना काही लेखनाचा एक्सरसाइज देणार आहे. आठवड्याच्या शेवटी आपण टेस्ट घेणार आहोत. त्या टेस्टचं व्यवस्थित असेसमेंट होणार आहे, ते चेक होणार आहे आणि त्याच्या आधारावर पुढे त्या कॅन्डिडेटबरोबर कसं डील करायचं हे मी ठरवणार आहे. सो एक व्यवस्थित प्लॅनिंगने आपली ही बॅच चालणार आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण ओरिएंटेशनवर ते बोलणार आहोत. हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात येते. सो हा पहिला भाग कालावधी आणि याबाबत आपण बोललो आहे. दुसरा महत्त्वाचा भाग मराठी साहित्य या विषयाविषयी आपण थोडंसं बोलूया की खूप आपल्याला मग साध्या भाषेत अशी काही गोष्टींची पुस्तकं वाचायची आहेत का, खूप कथा वाचायच्या आहेत का, खूप अवांतर कादंबऱ्या वाचायच्या आहेत का, खूप अवांतर कवितेची पुस्तकं वाचायची आहेत का, मग काय आपल्याला संदीप खरेंच्या कविता वाचायच्या आहेत का, काय करायचं आहे आपल्याला काय करायचं आहे. मग आपल्याला वैभव जोशींचं इंस्टाग्रामवर रील जे फेमस चाललं आहे ते बघायचं आहे का, काय करायचं आहे. वाङ्मयाचा अभ्यास करायचा आहे म्हणजे काय करायचं आहे याच्याविषयी खूप गैरसमज पण बाजारात आहेत. दुर्दैवानं ते पसरवण्यामध्ये मार्केटचा खूप मोठा हात आहे की हे म्हणजे वाङ्मय ते नाही. आपल्याला एक अभ्यासक्रम UPSC आणि MPSCने दिलेला आहे. दोघांचा अभ्यासक्रम समसमान कॉपी पेस्ट आहे आणि त्यामुळं आपण वाङ्मय प्रिपेअर करत असताना UPSC आणि MPSC दोन्ही परीक्षांसाठी ते प्रिपेअर करत आहोत. सुदैवानं मराठीतच वाङ्मयाचा पेपर लिहायचा असल्यामुळे UPSCमध्ये पण आपल्याला तो ॲडव्हान्टेज मिळणार आहे, MPSCतही आपल्याला तो ॲडव्हान्टेज मिळणार आहे. उत्तम गुण मिळू शकतात मराठीमध्ये. मराठी वाङ्मय घेण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे जो निबंध आहे आपला 250 मार्काचा जो निबंध आहे GS 1, 2, 3, 4 आणि निबंध जो काही आहे
त्या निबंधाचा जो पेपर आहे त्याचे जर विषय तुम्ही UPSCचे बघितले किंवा अगदी 2025चे पण सगळे विषय बघितले, 125 मार्काचे 2 एसे त्यांनी विचारलेले आहेत, तर त्या सगळ्यामध्ये सुद्धा तात्विक स्वरूपाचे किंवा ज्याला एक तात्विक बैठक लागते अशा स्वरूपाचे निबंधाचे विषय बहुतांश हल्ली गेल्या 2-4 वर्षात यायला लागलेले आहेत. MPSC मध्ये पण आपण आता तेच अपेक्षा करतो आहोत की याही वर्षी किंवा पुढच्या वर्षी तशा प्रकारचेच निबंध विचारले जातील. वाङ्मयाच्या अभ्यासामुळे जे काही व्यक्तिमत्व आपलं घडतं आहे आणि जो काही एक ओपन विचार आपण करायला लागू त्याचा खूप सगळा फायदा या निबंधामध्ये होतो. त्यामुळे मराठी साहित्याचा चांगला अभ्यास करत असताना आपलं 500 मार्कांचं ऑप्शनलचं काम तर होतंच होतं, त्याचबरोबर 250 गुणांचं निबंधाचं कामही होतं. त्यामुळे वाङ्मयाचा क्लास हा जवळपास UPSCच्या तुमच्या 750 गुणांचं प्रिपरेशन करतो आहे. वेगळ्या एसेच्या बॅचची मला गरज नाही आहे वेगळ्या, कारण ह्याच बॅचमध्ये मी काही एसेचे एक्सरसाइजेस पण देणार आहे, एसेच्या एक्सरसाइजेस पण देणार आहे. वेगळं एक एसे रायटिंगचं सेशन फक्त माझं असेल जिथे डायरेक्ट रायटिंग होईल, पण इथं आपली या दोन्ही प्रकारे दोन्ही विषयांची तयारी होणार आहे. निबंध काय आहे, व्हॉट इज अन एसे, अल्टिमेटली निबंध काय आहे, तर तो एक वाङ्मय प्रकारच आहे ना, फॉर्म ऑफ लिटरेचरच आहे. म्हणजे जसं कविता हा फॉर्म आहे, कथा हा फॉर्म आहे, कादंबरी हा फॉर्म आहे, तसा निबंध हा सुद्धा एक फॉर्मच आहे. चिपळूणकरांची काय निबंधमाला आपल्याला माहिती आहे, लोकहितवादींची शतपत्रे आपल्याला माहिती आहे. मराठीमध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर उभं आडवं नावाचं जे एक निबंध संग्रह आहे राहुल कोसंबी यांचं, तर त्याला युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. उभं आडवं निबंध संग्रह आहे. म्हणजेच काय की निबंध नावाची गोष्ट, आणि मराठीमध्ये निबंधांची खूप मोठी परंपरा आहे. निबंधाचं प्रिपरेशन आपण करणार आहोत म्हणजे काय, मी वेगवेगळ्या प्रकारचे निबंध इथे वाचून दाखवणार आहे. वेगवेगळ्या प्रकार कॅन्डिडेटनी लिहिलेलं नाही, मराठीतल्या नामांकित लोकांनी लिहिलेले जे निबंध किंवा लघुनिबंध आहेत. म्हणजे एखाद्या विशिष्ट विषयाला घेऊन 1000 शब्द 1500 शब्द कसे लिहावेत, कसं त्या विषयाशी इंटॅक्ट राहावं, कसं त्या विषयाच्या आजूबाजूनी जाऊन शेवटी एखाद्या कन्क्लुजनपर्यंत यावं, हे शिकायचं असेल तर मराठीतले ते निबंध म्हणा किंवा ललित निबंध ज्याला आपण म्हणतो ते वाचणं ही मौज आहे. हे शिकताना खूप आनंददायी सुद्धा हे सगळं प्रकरण आहे. तर ते निबंधाची पण तयारी आपली ह्या सगळ्या बॅचमध्ये होणार आहे. लक्षात येतंय. तर हा झाला काय पुढचा मुद्दा. सो आपल्याला लेखन आपलं पॉलिश करायचं, वाचन आपलं पॉलिश करायचं आहे, निबंधाचे स्किल्स आपल्याला डेव्हलप करायचे आहेत. आणि मगाशी जे मी म्हणत होतो की मग वाङ्मय म्हणत असताना आपल्याला या सगळ्या कथा कादंबऱ्या कविता दुकानांमध्ये मिळतात, त्या वेगवेगळ्या पुस्तक प्रदर्शनांमध्ये दिसतात, ते वाचायचं आहे का, किंवा मग काय मुशायऱ्यांना जाऊन बसायचं आहे का, किंवा नाटक शिकताना नाटकांना जाऊन बसायचं आहे का मराठी सिनेमे बघायचे आहेत का, त्या चर्चा करायच्या नाही. याच्यातलं काहीही आपल्याला करायचं नाहीये. आपल्याला अभ्यासक्रमामध्ये MPSCच्या आणि UPSCच्या अभ्यासक्रमामध्ये ठराविक पुस्तकं लावून दिलेली आहेत. पेपर 2 मध्ये सिलेबस इथे बसलेल्या लोकांच्या हातात आहे, प्लस ऑनलाईनमध्ये तुम्हाला मी PDF टेलिग्राम चॅनलवर सिलेबसची मी स्वतः टाईप करून व्यवस्थित काही ठिकाणी स्टार मार्क केलेला आहे, त्याचा अर्थसुद्धा मी सांगेन. तर ती PDF डाउनलोड करून त्याची प्रिंटआउट काढून घ्या. लेक्चरला पुढच्या लेक्चरला बसण्याच्या अगोदर, उद्याच्या लेक्चरच्या अगोदर त्याची प्रिंटआउट काढून घ्या. लक्षात येतंय. सो तो सिलेबस आपल्याला दिलेला आहे, तेवढी 19 पुस्तकच आपल्याला घासून पुसून परत वाचायची आहेत. बाकी आपण इतर काहीही नाही वाचलं तरी आपल्याला मराठी साहित्यामध्ये चांगले गुण मिळू शकतात. आणि हे मी अगदी कन्फर्म सांगतो आहे. रादर इतर खूप काही वाचत बसलात आणि अभ्यासक्रमाला लावलेली 19 पुस्तकं जर व्यवस्थित वाचले नाहीत तर त्या इतर अवांतर वाचनाचा फायदा आपल्याला होत नाही. जी पुस्तकं अभ्यासक्रमात लावलेली आहेत तीच विकत घ्यायची आहेत आणि त्याचाच अभ्यास वारंवार करायचा आहे. आपण सुरुवात करताना पेपर 2 ने सुरू करणार आहोत, पेपर 2 जो आहे त्याने सुरू करणार आहोत. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, इतर विषय जे असतात त्याच्या PPT वगैरे करता येतात. वाङ्मयाच्या बाबतीत अशा PPT्या करता येत नाहीत, कारण वाङ्मय हा असा मॅथमॅटिकल विषय नाही आहे.
मी जे इथे बोलेन त्या पुस्तकांवर जे काही सगळं बोलेन त्याचे व्हिडिओ तुम्हाला वर्षभर बघता येतील, त्याचा वॉच टाईम भरपूर दिलेला असेल, ते वारंवार बघत राहा, त्याच्या नोट्स करत राहा, प्लस मी माझ्या नोट्सही देईल. आणि सगळ्यात मोठा एक्सरसाइज जो असेल की ज्याच्यावर बोललं गेलं आहे, ज्या पुस्तकांवर बोललं गेलं आहे किंवा पेपर 1चा जो टॉपिक शिकवला गेला आहे इथे त्याच्यावरच्या टेस्ट लिहिल्यानंतर जेव्हा मी त्या टेस्ट स्वतः चेक करणार आहे तर त्यावेळेला मला 1 to 1 अंडरस्टँडिंग जे आहे ते तुमचं होईल की या विद्यार्थ्याला नेमकं काय प्रॉब्लेम आहे, याला काय हा कुठे लॅक्यून आहे, काय कमतरता आहे, कशाला काय गरज आहे. सो एक 1 to 1 मेंटरिंगसुद्धा या बॅचमध्ये असेल. पण माझं सजेशन असं राहील, ऑनलाईन आता ज्यांना शक्य नाही ते लोक करतच राहतील, पण माझं सजेशन असं राहील की आपली जी पत्र्या मारुती चौक नारायण पेठेमधली सुभाष अकॅडमीची म्हणजे पूर्वीचं डेक्कन आहे आता जी सुभाष अकॅडमीचं जी क्लासरूम आहे तिथे व्यवस्थित येऊन ऑफलाईन ही बॅच केली तर अधिकाधिक फायदा होऊ शकेल. कारण इथं मी फिजिकली इथे तुम्हाला भेटतो. 1 to 1 लेक्चर झाल्यावर काही चर्चा होते, काही तुमच्या मनात शंका असतात, अर्थात ऑनलाईनचे विद्यार्थीसुद्धा त्या विचारू शकतात, पण ऑफलाईनमध्ये शेवटी खूप फरक पडतो. फिजिकली इथे समोर बसून पेपर मी तुमचा चेक करणं, तुम्हाला बोलावून तुम्हाला काही गोष्टी सांगणं किंवा इथे वर्गात बसल्या बसल्या माझ्यासमोर आता काही लोक असतील तर त्यांनी लिहिणं, हा खूप मोठा फरक आहे. ऑनलाईनचं जे स्ट्रक्चर होतं ते पूर्वीच्या पॅटर्नसाठी जास्त सोपं होतं. जिथे लेखीचा मुद्दा येतो तिथे ऑफलाईन केलं तर ते बेटर राहील. ऑनलाईन ज्यांना शक्यच नाही त्यांनीच केवळ करावं की जे पुण्यात येऊ शकतच नाही आहेत. कोणीतरी कुठे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे, कोणी जालन्यात बसलेले आहे, कोणी नागपूरला आहेत, माझे बरेच विद्यार्थी मुंबईमध्ये आहेत, कोणी ठाण्यात आहेत, त्यांनी ठीक आहे, पण त्यांनीसुद्धा कधी कधी वीकली टेस्टसाठी महिन्यातनं एखाद्या वेळेला इथे क्लासरूमला आलं पाहिजे. हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात येतो आहे. सो काही गोष्टी ज्या आत्तापर्यंत बोलल्या त्या मी रिवाईज करतो की वाङ्मय खूप सोपा आहे विषय. इथं मी माझ्या पद्धतीने ही बॅच जी आहे ती रन करणार आहे. लगेच आलो आणि शिकवायला सुरुवात केली असंही आज मला करता आलं असतं, पण काही गोष्टी जो पेस आहे, जो वेग आहे तो मी ठरवणार तितका आहे. सगळं करूनही आपण 5 महिन्यामध्ये व्यवस्थित हे संपवणार आहोत. पण तरी देखील ह्या सगळ्या बारीक बारीक मुद्द्यांवर मला काम करायचं आहे. त्याच्या एक्सरसाइज ज्या मी देणार आहे, जे काही लेखन तुम्हाला करायला लावणार आहे ते लेखन तुम्ही कमिटमेंटनी कराल अशी मी अपेक्षा आहे मला. म्हणजे इथं वर्गात बसलेल्यांना तर मी दटावून ते करायला लावणार आहे माझ्यासमोर, त्याच्याशिवाय उठून जाऊच देणार नाही. पण जे ऑनलाईन बसलेले आहेत त्यांना मात्र तुम्ही कमिटमेंटनी ते कराल तरच या गोष्टींचा तुम्हाला काही ना काही फायदा होईल. लक्षात येतं आहे. सो काही दिवस हे लेक्चर जे आहेत हे ओपन टू ऑल असतील. नंतर मग त्याचं फी स्ट्रक्चर आणि ते तिकडे ॲपवर तुम्हाला येईल. ऑफलाईनला आले तर तुम्ही ऑफलाईन ॲडमिशन घेऊ शकता. असेसमेंट जे काही आहे, असेसमेंट म्हणजे पेपर चेकिंग जे काही आहे ना, जे मी करणार आहे प्रश्नांचं रसास्वाद असेल, इतर प्रश्नांची उत्तर असेल, त्याला ती एक मेहनत आहे, एक टाईमचं सगळं तिथे एंगेजमेंट आहे, काही ना काही एक स्किल सेट त्याच्याकरता आवश्यक असतो. तर त्याकरता त्याची जी फीज आहे ती भरणं आवश्यक आहे, हे मी इथं पहिल्यांदा नमूद करतो. सो आता आपण थोडंसं विषयाकडे वळूया आणि मग हळूहळू जसजसं विषय पुढे जाईल तसतसं आपल्या काही गोष्टी लक्षात यायला लागतील. सो आत्ता आपण काय करूया की पेपर 2 जो आहे ना त्यानं त्या विषयाने थोडंसं आपण बोलायला सुरुवात करूया की 250 मार्कांचा पेपर 2 आहे. माझ्या हातात इथे सिलेबस आहे, तुमच्याकडे सुद्धा PDF आहे आणि इथे जे बसलेले आहेत त्यांच्याकडे हार्ड कॉपी आहे. तर तुमच्याकडे मी स्वतः तो टाईप केला आहे. काय म्हटलं आहे, सिलेबस आपण वाचूया. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, आत्ता हे लेक्चर झाल्या इथलं बसलेल्यांनी पण आणि घरी असलेल्यांनी पण स्वतःच्या हातानं हा सिलेबस लिहून काढला पाहिजे. ज्या वेळेला मी स्वतःच्या हातानं लिहून काढायला लावतो तेव्हा तो लिहूनच काढला पाहिजे. जी गोष्ट शिक्षक, तुम्ही माझ्याकडे क्लास लावला म्हणल्यावर तुम्ही मी जे सांगतो ते करायलाच पाहिजे. तुम्ही फीस भरली आहे याचा अर्थ तुम्ही माझ्याकडून काहीतरी तुमची अपेक्षा आहे. मग ती अपेक्षा जर पूर्ण व्हायची असेल तर मी जे सांगतो ते करणं गरजेचं आहे. काय म्हटलंय, पेपर 2 250 मार्काचा पेपर 2, पेपर 1 250, 500 मार्कांचा आपला ऑप्शनल आहे, वैकल्पिक विषय आहे. काय म्हटलंय बघा बरं, पेपर 2 असं शीर्षक दिल्यानंतर खाली कंसात एक वाक्य दिलंय, MPSCनी दिलंय, UPSCनी पण दिलंय. काय म्हटलंय, नेमलेल्या साहित्य कृतींचा संहितालक्षी अभ्यास. नेमलेल्या साहित्य कृतींचा संहितालक्षी अभ्यास, टेक्स्च्युअल स्टडी ऑफ प्रिस्क्राइब्ड लिटररी वर्क्स. नेमलेल्या साहित्य कृतींचा संहितालक्षी अभ्यास, टेक्स्च्युअल स्टडी ऑफ प्रिस्क्राइब्ड लिटररी वर्क्स. नेमलेल्या साहित्य कृतींचा, जी पुस्तकं दिलेली आहेत
त्याचाच अभ्यास करायचा आहे. बाकी आम्ही तुम्हाला या 250 मार्कांमध्ये वेगळा प्रश्न विचारणार नाही. ही पुस्तकं सोडून आम्ही वेगळं काही विचारणार नाही. वाङ्मयाचा अभ्यासक्रम, मराठी साहित्याचा अभ्यासक्रम अत्यंत कॉम्पॅक्ट आहे, खूप कमी आहे. लोक हल्ली खूप इतर विषयांच्या मागे खूप लागलेत आणि जो आपला स्वतःचा विषय आहे मराठी साहित्य याच्याकडे जे आहे हे लोक आता हल्ली खूप कमी प्रमाणात आकर्षित होत आहेत. हे मला थोडंसं खेदजनक वाटतं. एवढा सोपा विषय म्हणजे फक्त ही 19 पुस्तकं आणि 250 मार्क आहेत तिकडे. बरं, याच्यातली सगळी 19च्या 19वर आपल्याला तेवढी स्ट्रॉंगली कमांड घ्यायची गरज नसते, कारण तिथे पुन्हा आपल्याला ऑप्शन मिळतात. मग पुन्हा ते सेक्शन ए आणि सेक्शन बी एका पेपरमध्ये केलेत. वरती 3 प्रश्न लिहायचे आहेत, खाली 2 प्रश्न लिहायचे आहेत. अगेन तुम्ही या 19 पैकी पुन्हा 4-5 टेक्स्ट तुमचे वीक असतील, प्रिपरेशन तुमचं होऊ शकलं नाही असं येऊ शकतं. सो थोडक्यात 12-13 टेक्स्टमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने आपलं काम होऊ शकतं. अर्थात आपण सगळे 19 प्रिपेअर करणार आहोत, पण ज्याला आपण वर्स्ट पॉसिबिलिटी म्हणतो तर ते सुद्धा इथं आपल्याला आपल्या उपयोगी पडू शकतं. की बाबा चला माझे 15 टेक्स्ट चांगले आहेत, 4वर माझी तितकीशी कमांड नाही तरी मला चांगले गुण मिळू शकतात का? तर 100% मिळू शकतात. तुमच्या हातामध्ये सिलेबस असेल, टेलिग्राम चॅनल मराठी साहित्य, त्याची लिंक मी सुभाष अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर दिली आहे, यूट्यूबला दिली आहे, सुभाष अकॅडमीच्या व्हॉट्सअप नंबर्सवर सुद्धा त्याची लिंक आहे. तिथे खूप महत्त्वाचे जे काही सगळे उपक्रम आहेत ना मी तिकडे टाकत राहणार आहेत. जे लोकांनी बॅच जॉईन नाही केली माझी त्यांना सुद्धा त्या टेलिग्राम चॅनलचा फायदा होईल, कारण मी टेस्ट तिकडे टाकणार आहे. मी काही नोट्स मला महत्त्वाच्या वाटत आहेत ते तिकडे टाकणार आहे. काही कंटेम्पररी इतर पुस्तकांमधले काही संदर्भ आहेत जे या 19 पुस्तकांशी जोडले गेलेत ते तिकडे टाकणार आहेत. बऱ्याचदा कधी लाईव्ह येऊन मी काही तिकडे सेशन्स घेणार आहे, यूट्यूबला असेल किंवा काय, त्या सगळ्या लिंक्स तिकडे येतील. लक्षात येत आहे? सो आपण आधी आता सिलेबस जो आहे तो बघूया. पेपर 2 नेमलेल्या साहित्यकृतींचा संहितालक्षी अभ्यास, टेक्स्च्युअल स्टडी ऑफ प्रिस्क्राइब्ड लिटररी वर्क्स. पुस्तकांचा अभ्यास करायचा आहे. या अभ्यास पत्रिकेकरिता नेमलेल्या साहित्यकृतींचे प्रत्यक्ष वाचन आवश्यक आहे. सिलेबस खूप बारकाईने वाचायला पाहिजे आणि हे बऱ्याच लोकांना लक्षात येत नाही. लोक घर का मार आप्पा बळवंत चौकात जायचं आणि पुस्तकं घेऊन यायची. ते करणारच आहोत, ते नंतर करूया. हे नीट वाचना. या अभ्यास पत्रिकेकरिता नेमलेल्या साहित्यकृतींचे प्रत्यक्ष वाचन आवश्यक आहे. प्रत्यक्ष वाचन म्हणजे बाबा ही पुस्तकं नीट वाचा. ह्या पुस्तकाबद्दल कुठल्या अभ्यासकानं काय मत मांडलंय, कुठल्या समीक्षकानं ह्या पुस्तकाला चांगलं म्हटलंय का वाईट म्हटलंय, ह्या लेखकाबद्दल आणि या या पुस्तकाबद्दल कुठल्या समीक्षकानं काय समीक्षा केली आहे हे नंतर आहे. तुम्ही आधी ही पुस्तकं नीट वाचा. ती तुमच्या पद्धतीने तुमच्या नॉलेजप्रमाणे तुमचं काय आकलन होतं हे तपासून बघा. तर त्या काय म्हटले, नेमलेल्या साहित्यकृतींचे प्रत्यक्ष वाचन आवश्यक आहे. उमेदवारांच्या साहित्यिक क्षमतांचे मूल्यमापन यात अपेक्षित आहे. काय चेक करायचे कमिशनला, MPSCला किंवा UPSCला सुद्धा? उमेदवारांच्या साहित्यिक क्षमतांचे मूल्यमापन यात अपेक्षित आहे. तुमच्या काय क्षमता आहेत हे वाचल्यानंतर तुमच्या मनामध्ये काय तरंग उमटतात, तुमची काय तरलता आहे, तुम्ही किती संवेदनशील आहात, तुम्ही त्यातल्या आशयाकडे, त्यातल्या विषयाकडे, त्यातल्या अभिव्यक्तीकडे कसं पाहता आहात, तुम्हाला त्याच्यातनं काय जाणवतं आहे हे आयोगाकरता महत्त्वाचं आहे. मोठ्या मोठ्या अभ्यासकांना काय जाणवतं आहे यापेक्षा तुम्हाला काय जाणवतं आहे हे आयोगाकरता महत्त्वाचं आहे. आयोगाला तेच तपासायचं आहे. अर्थात याच्यातून तुम्हाला काय जाणवावं, काय जाणवायला नको याचे परीक्षा भिमुख जे आडाखे आहेत ते तयार करून द्यायला मी इथे उभा आहे. त्याच्यासाठीच तर आपण क्लास करतोय की हे असं असं अपेक्षित आहे, तसं तसं अपेक्षित आहे. ती जी गायडिंग लाईन आहे ना तिथे मी उभा आहेच वाटाड्या म्हणून की अरे ह्या पुस्तकामध्ये लेखकाला असं म्हणायचं आहे, तुम्हाला जे वाटतंय ते तसं नसून ते तसं आहे. पण हा सगळा प्रवास खूप प्लेफुल आहे, खूप जॉयफुल आहे, खूप आनंददायी आहे. इतर किचकट ऑप्शनल विषयांपेक्षा ह्याच्यामध्ये खूप इंटरेस्टिंग पद्धतीने आपल्याला पुढे जाता येतं. विदाऊट स्ट्रेस जो आहे तो मराठी साहित्याचा अभ्यास आपल्याला करता येतो. लक्षात येत आहे? सो काय परत मी वाचतो की नेमलेल्या साहित्यकृतींचा संहितालक्षी अभ्यास, टेक्स्च्युअल स्टडी ऑफ प्रिस्क्राइब्ड लिटररी वर्क्स, हीच पुस्तकं वाचायची आहेत. 250 मार्कांचं तुमचं काम झालं.
हीच पुस्तकं वाचायची आहेत. आपण पेपर 2नी सुरुवात करणार आहोत आणि मी असं नाही करणार आहे की पहिल्यांदा पूर्ण पेपर 2 संपवला मग पेपर 1ला हात घातला. नाही, आपण एकेका आठवड्यामध्ये पेपर 2चं एक पुस्तक आणि त्याला जोडून पेपर 1चा काही ना काही एक एक टॉपिक असं सायमल्टेनियसली आपण संपत जाणार आहोत. की 2 आठवड्यांमध्ये 2 पुस्तकं संपवली आणि पेपर 1चा एक टॉपिक संपवला, परत 2 पुस्तकं संपवली, पेपर 1चा एक टॉपिक संपवला. सायमल्टेनियस ते टीचिंग असणार आहे. जसजसं तुमची क्षमता वाढत जाईल, जसजसं तुमची बसण्याची आणि ऐकण्याची क्षमता वाढत जाईल, अभ्यासाची क्षमता वाढत जाईल, तसतसं आपण पुढे जाणार आहोत. आणि दर आठवड्याला किंवा ते टॉपिक संपल्यावर किंवा पुस्तक संपल्यावर, मग कधी 10 दिवसाला संपेल, कधी 5 दिवसात संपेल, आपल्या इथे क्लासरूम टेस्ट असतील. आपल्या इथे क्लासरूम टेस्ट असतील. जे लोक ऑनलाईन करतात त्यांनाही ते टेस्ट पाठवल्या जातील. तुम्ही ऑनलाईन जे आहे ते अपलोड करून शकता. त्याच्यानंतरच्या काही दिवसांमध्ये त्याचं असेसमेंट किंवा चेकिंग जे आहे ते मी करेल. क्लासची जी फीज आहे ती इन्क्लुडिंग टेस्ट सिरीज आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण प्रत्येक टॉपिकवर टेस्टही घेणार आहोत, प्रत्येक टॉपिकच्या टेस्टला ॲसेसही करणार आहोत, प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला काय सुधारणा करायची आणि काय नाही हेही बघणार आहोत. आणि अल्टिमेटली बॅचच्या शेवटी आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे 500 मार्कांचं पुन्हा एक पूर्ण पेपरसुद्धा 1-2 पेपरसुद्धा घेणार आहोत. लक्षात येतं आहे? सो एक सर्वंकष पद्धतीची पूर्ण तयारी आपण या 5 महिन्यात करत आहोत. पुढच्या वर्षी जे लोक मेन्स देणार आहेत किंवा अगदी आत्तासुद्धा 28 सप्टेंबरची प्रिलियम झाल्यावर जे लोक मराठी साहित्य लिहिणार आहेत त्यांनासुद्धा ही बॅच जी आहे ती उपयोगी येऊ शकते. काय म्हटलंय? अभ्यासपत्रिकेकरता नेमलेल्या साहित्यकृतींचे प्रत्यक्ष वाचन आवश्यक आहे. उमेदवारांच्या साहित्यिक क्षमतांचे मूल्यमापन यात अपेक्षित आहे. उमेदवारांच्या साहित्यिक क्षमतांचे मूल्यमापन तुमचं, माझं नाही, अभ्यासकाचं नाही. किंवा आवाज येतोय ना, मागे आवाज येतोय ना, रेकॉर्डिंगमध्ये पण येतोय ना, हां. तर साहित्यिक क्षमतांचे मूल्यमापन तुमचे आहे, माझं नाही, कुठल्या अभ्यासकाचं नाही किंवा कोणाचंच नाही. काय म्हटलं मग? भाग अ आणि भाग ब असे 2 भाग त्यांनी तिकडे केलेत. भाग अ सेक्शन ए आणि सेक्शन बी. भाग अ आणि भाग ब. आणि भाग अ काय आहे तुमचा? सेक्शन ए काय आहे? गद्य. आणि सेक्शन बी काय आहे तुमचा? पद्य. सेक्शन ए आणि सेक्शन बी. सेक्शन ए मध्ये तुमचं आहे गद्य आणि सेक्शन बी मध्ये आहे तुमचं पद्य. साध्या भाषेत, बालभारतीच्या भाषेत बोलायचं तर आपण ज्याला लहानपणी धडे म्हणत होतो, आणि इकडे कविता. इतकं ते प्लेन आहे, इतकं ते प्लेन सिम्पल आहे. मोठे मोठे शब्द, संस्कृत प्रचुर शब्द किंवा तत्सम शब्द वापरल्याने काही गोष्टी अवघड होत नसतात. प्रोज आणि पोएट्री ज्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं, प्रोज आणि पोएट्री. प्रोज आणि पोएट्री. लक्षात येत आहे? सो आपण 1 बाय 1 जाणार आहोत. आधी मी पुस्तकांची नावं वाचतो. आपल्याला आज विषय ओळखीचा व्हावा ही माझी इच्छा आहे. काय काय अभ्यासायचं आहे, जेणेकरून तुमच्या मनात काय तरंग उठत आहेत, तुम्ही याच्यातल्या किती लेखकांना किंवा ज्या लेखिका आहेत त्यांना ओळखता, किती कवींना ओळखता, काय तुमच्या मनात त्यांच्याविषयीचे भाव आहेत, हे सगळं आपण बोलूया. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा जाता जाता आत्ता लक्षात आला म्हणून सांगतो. सध्या महाराष्ट्राचं आणि एकंदरीत भारताचं जे सांस्कृतिक वातावरण तयार जे झालंय, या सांस्कृतिक वातावरणामध्ये आपली जी सहनशीलता आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये टॉलरन्स लेवल म्हणतो किंवा टॉलरन्स म्हणतो, ही फार कमी झालेली आहे. की आपल्याला कशाही विषयी राग यायला लागलाय, एवढ्या आपल्या अस्मिता टोकदार झालेल्या आहेत. खरं तर अस्मिता टोकदार झालेल्या आहेत असं म्हणण्यापेक्षा आपण कशाही गोष्टींनी चिडतो किंवा कशाही गोष्टींनी आपल्याला राग येतो, याचा अर्थ आपल्या आयुष्यामध्ये फार दुःख आहे. कारण जनरली ज्यांच्या आयुष्यात खूप दुःख असतं तीच लोक चिडत असतात, त्यांच्याच भावना ज्या आहेत त्या सतत दुःखवत असतात. सुखात असणाऱ्या किंवा आनंदी असणाऱ्या लोकांना किंवा जे सेल्फ कंटेंट आहे, समाधानी असणाऱ्या लोकांच्या भावना फारशा लवकर बिघडत नाहीत. मुळातच रेस्टलेस असलेल्या या समाजामध्ये कशानेही भावना ज्या आहेत त्या चिथावतात किंवा दुखावतात. वाङ्मयाचा अभ्यास करत असताना आपण जर पाहिलं तर आपल्याला वेगवेगळे साहित्य प्रवाह आपल्याला अभ्यासायचे आहेत. स्त्रीवादी साहित्य काय आहे, इतर रोमॅन्टिसिझम नेमकं काय आहे, दलित जाणीव काय आहे, दलित साहित्य काय आहे, असे वेगवेगळे साहित्यिक प्रवाह, साहित्यिक चळवळी, ग्रामीण साहित्य चळवळ काय आहे, हे सगळे आपल्याला अभ्यासायचे आहेत.
तर ह्या सगळ्यांना सामोरे जाताना आपलं जे मन आहे, विद्यार्थ्याचं जे मन आहे ते निकोप आणि स्वच्छ असणं मला अपेक्षित आहे. तुम्ही हे शिकवताना हे कसं काय बोललात आणि ते शिकवताना ते कसं काय बोललात, अशा प्रकारची जर तुमची मानसिकता असेल तर तुम्ही साहित्य या विषयाला कधीही आत घेऊ शकणार नाही आणि त्या विषयामध्ये तुम्हाला कधीही गुण मिळू शकणार नाही. साहित्य ही माणसाला अधिकाधिक समृद्ध करणारी गोष्ट असते, माणसाला माणूस करणारी गोष्ट असते, माणसाला अधिक नितळ करणारी गोष्ट असते. त्यामुळं ह्या विषयाकडे येताना कुठलाही ॲरोगन्स, कुठलाही उद्धटपणा, कुठलीही जातीय धार्मिक मानसिकता घेऊन येऊ नका. कोणत्याही प्रकारचे ज्याला आपण म्हणतो पूर्वग्रह दूषित समज इकडे घेऊन येऊ नका. पुरुषी अहंकारापासून, जातीय अहंकारापासून, धार्मिक अहंकारापासून कोणत्याही प्रकारचा अहंकार आणि टोकदार अस्मिता घेऊन वाङ्मयाच्या अभ्यासाला सुरुवात करू नका. रादर हे सगळे अहंकार घेऊन सिव्हिल सर्व्हिसेसच्याच अभ्यासाला सुरुवात करू नका. वाङ्मय हा तर मी अगदी प्राईम मुद्दा सांगतो, कारण वाङ्मयात ते चालणार नाही. तुमच्या मनात जर कास्टचे बायसेस असतील, तुमच्या मनात जर काही पॅट्रियार्कल अंडरस्टँडिंग असेल, तुमच्या मनात जर काही रिलिजियस बायसेस असतील, तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्यिक जी काही मूल्य आहेत त्याला डील करता येणार नाही. तुम्हाला ते रसास्वाद जे आहेत ते तिथे कळणार नाही, आकळणार नाहीत. लक्षात येतंय? खूप विनोदी अनुभव आहेत माझ्याकडे. गेल्या काही दिवसांमध्ये, गेल्या काही वर्षांमध्ये जे मी पेपर चेक करतोय तिथे इतके बायसेस तुमचे दिसत आहेत की लेखकाला, म्हणजे बाबूराव बागुल यासारख्या लेखकांचं जेव्हा मी जात चोरली होती हे आपण जेव्हा शिकत असू तेव्हा दलित जाणीव काय आहे हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. भारतामध्ये हजारो वर्षांपासून होणारा जातीय अत्याचार आणि जातीय अन्याय काय आहे हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. मग तिथं आपली मांडणी होत असताना आपल्या आतमधले जर जातव्यवस्थेच्या वरती असणाऱ्या विद्यार्थ्याचे, त्या जातीच्या उतरंडीमध्ये, त्या हायरार्कीमध्ये वरती असणाऱ्या विद्यार्थ्याचे कास्ट बायसेस आले तर तसं होऊन चालेल का? किंवा गौरी देशपांडे यांच्या लेखनाचा विचार करत असताना, एक एक पान गळावायचा विचार करत असताना जर तुमच्या आतले पुरुषी अहंकार किंवा तो जो सगळा मेल इगो वर आला तर आपण त्यांचं साहित्य समजावूनच घेऊ शकणार नाही होत. लक्षात येतंय? आणि साहित्य मी म्हणालो तसं मगाशी की निकोप होण्याची सगळी ती प्रक्रिया आहे. त्यामुळे अधिकाधिक चांगला माणूस बनणं, अधिकाधिक सहनशील बनणं, अधिकाधिक चांगली व्यक्ती होणं आणि समाज जो आहे तो समृद्ध होणं. असं म्हटलं जातं की ज्या समाजामध्ये कला फ्लरिश असते ना, ज्या समाजामध्ये आर्ट मुक्तपणे संचार करू शकते तो समाज समृद्ध असतो, ते सिव्हिलायझेशन समृद्ध असतं. दुर्दैवानं आपल्याकडे सध्या आर्टचा अवकाश श्रिंक होतो आहे. कलेचा अवकाश जो आहे तो असा चिंचोळा होतोय, अरुंद होतो आहे. त्याचं कारणच जे आहे की समाज हा एका अधोगतीच्या दिशेनं तो सगळा चाललेला आहे. तर हे आपल्याला टाळायचं आहे. किमान परीक्षेसाठी तरी टाळायचं आहे. किमान खरं तर असं ब्लफ करता येत नसतं, पण किमान आपल्याला पास व्हायचंय, UPSC मध्ये पास व्हायचंय आणि MPSC मध्ये पास व्हायचंय, म्हणून तरी किमान आपल्याला या गोष्टी करता आल्या पाहिजेत. हा महत्त्वाचा मुद्दा. सिलेबस बघूया आपण. काय म्हटलंय? भाग अ गद्य आणि भाग ब जो आहे तो काव्य किंवा पद्य, पोएट्री असं म्हटलंय. काय आहे मग? स्मृतीस्थळ. मग काही आठवतं का बाबा? स्मृतीस्थळ हे जे काही टेक्स्ट आहे काही आठवतं का? मी आत्ता आज कुठलंही असं स्पेशल काहीच बोलणार नाही, मुद्दाम बोलणार नाही आहे. मी काय लगेच महानुभाव साहित्य, त्याचा इतिहास, मध्ये माहिमभट कोण आहे आणि नागदेवाचार्य कोण आहेत आणि लीळाचरित्र काय आहे असं काहीही बोलणार नाही आहे. मी स्मृतीस्थळ, ओके, महानुभाव काहीतरी ग्रंथ आहे एवढं मला कळतंय सर, फाईन, आपण पुढे जाऊया. हे मी का करतोय? हा एक्सरसाइज खूप महत्त्वाचा आहे. पहिल्या दिवशी लगेच काहीतरी बंबार्डिंग करण्यापेक्षा आपल्याला थोडंसं कळलं पाहिजे की आपण कशाला डील करतोय. अच्छा, महानुभाव साहित्यातलं एक पुस्तक, प्राचीन मराठी वाङ्मय आपण म्हणू शकतो. प्राचीन म्हणजे कुठल्या अर्थानं? सध्याच्या काळाला ढोबळमानानं आधुनिक म्हटलं. 20व्या शतकातली पुस्तकं, हां ठीक आहे, आत्ताची आहेत. मग मध्ययुगातली काही पुस्तकं आहेत, मग प्राचीन मराठी वाङ्मयातली काही पुस्तकं आहेत. ओके, मग आणखी कोण कोण आहेत? आपल्याला वारकरी आठवतात, इतर सगळे जे काही आहेत ते आठवतात. ओके, स्मृतीस्थळ हे गद्य आहे, फाईन. पुढे काय आहे? महात्मा ज्योतिबा फुले. ज्योतिबा असं लिहिलंय, ज्योती असं लिहिलेलं नाहीये. म्हणजे सिलेबसवाल्यांनी पण असं लिहिलेलं नाहीये, जो असं लिहिलेलं नाही, जो असंच लिहिलेलं आहे. स्वतः महात्मा फुले सुद्धा जो असंच लिहायचे.
ज्योतिबा फुले, ज्योतिराव फुले असंच ते लिहायचे. त्यामुळे मग आपण इथून पुढे ज्योतिराव लिहिण्याचं कारणच बनत नाही. सिलेबसमध्येच जर तसं दिलेलं आहे, स्पेलिंग जर तुम्ही बघितलं JOTIBA, मी मुद्दाम कंस ठेवलाय तो, ज्योतिबा, ज्योतिराव, असं त्या काळाचं जे प्रोनाऊन्सिएशन आहे, त्या काळाचं जे उच्चारण आहे ते तिकडं तसं येतं. ह्यांची 2 पुस्तकं आहेत. शेतकऱ्याचा असूड, असूड आहे, आसूड नाही. लगेच आजपासून आपण काना मात्रा वेलांटीकडे पण लक्ष दिलं पाहिजे. शेतकऱ्याचा आसूड नाहीये, असूड आहे. अला काना नाहीये, अ काना, आई मधला आ नाहीये, अननसाचा अ. शेतकऱ्याचा असूड दुसरा उकार आहे, शेतकऱ्याचा असूड. आणि दुसरं पुस्तक त्यांचंच आहे सार्वजनिक सत्यधर्म. सार्वजनिक सत्यधर्म, सार्वजनिक सत्यधर्म आणि शेतकऱ्याचा असूड ही महात्मा ज्योतिबा फुले किंवा महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेली 2 पुस्तकं लावलेत. अच्छा, ठीक आहे. मग ती जरा आपल्याला कळतं की 19व्या शतकापर्यंत आपण आलो. म्हणजे एक स्मृतीस्थळ होतं आणि एक महात्मा फुलेंचं. आठवायला पाहिजे, ज्या लोकांचं शिक्षण मराठीमध्ये झालं असेल, जे आमच्या वयाचे असतील पूर्वी, त्यांना महानुभावाचे काही धडे वाचायचे बघा 8वी 9वी 10वीला, है ना. ते आहे की नाही, नरेंद्राचं जे आहे की आमच्या कविकुळा बोलू लागेल, तो म्हणतो की हे मुद्रा घ्या आणि ते सगळं माझ्या नावावर करा, आहे की नाही. नरेंद्र बासा भेटी अनुसरण आणि ते सगळे धडे जे होते, ठीक आहे. म्हणजे मराठीच्या बालभारतीच्या पुस्तकासारखंच आहे हे. सुरुवातीला थोडंसं प्राचीन द्यायचं, मग हळूहळू पुढे पुढे नासी फडकी आणि तसे धडे द्यायचे. सेम चाललंय UPSCचं आणि MPSCचं की स्मृतीस्थळ आहे. मग ज्योतिबा फुलेंची शेतकऱ्याचा आसूड आणि सार्वजनिक सत्यधर्म ही 2 वेगवेगळी पुस्तकं आहेत. 3 पुस्तकं झाली. म्हणजे जरी 9 नंबर असले तरी गद्य आपल्याकडे 10 आहेत, 10 पुस्तकं आहेत. तिसरं कोण आहे, श्रीधर व्यंकटेश केतकर, श्री व्य केतकर यांची ब्राह्मण कन्या नावाची कादंबरी आहे. ती मग तुलनेनं थोडीशी नवी आहे, 20व्या शतकामध्ये ती येते. ब्राह्मण कन्या, समाजशास्त्रज्ञ असलेले SV केतकर, ज्ञानकोशकार केतकर, ज्ञानकोशाची निर्मिती करणारे श्रीधर व्यंकटेश केतकर, शास्त्रज्ञ जे आहेत, सोशॉलॉजिस्ट आहेत, मोठे सोशॉलॉजिस्ट आहेत ते श्रीधर व्यंकटेश केतकर. आणि त्यांनी समाजशास्त्रीय पर्स्पेक्टिव्हनं लिहिलेली, समाजशास्त्रीय दृष्टिकोनातनं लिहिलेली ब्राह्मण कन्या नावाची कादंबरी. ब्राह्मण कन्या ही कादंबरी आहे. आणखी प्रके अत्रे म्हणजेच आचार्य अत्रे, आपण बघितलंय महाराष्ट्राच्या इतिहासाच्या संदर्भात आचार्य अत्रेंचे अनेक स्टेटमेंट्स आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या स्वरूप याच्यामध्ये आचार्य अत्रेंचे स्टेटमेंट आहेत. आणि अत्रे आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. त्यांनी लिहिलेलं एक साष्टांग नमस्कार विनोदी नाटक आहे. साध्या भाषेत आजच्या दिवशी आपण त्याला काय म्हणूया, विनोदी नाटक आहे. हसू येतं त्यातले संवाद बघून ऐकून, असं आपण साध्या भाषेत आज म्हणूया इंट्रोडक्शनमध्ये की साष्टांग नमस्कार. थोडंसं म्हणजे पुढे पुढे काळाच्या दृष्टीने येत चाललोय. पुढे काय, शरदचंद्र मुक्तिबोध, मराठीतल्या अनेकांना माहीत नसणारे पण मराठीतले थोर लेखक, मराठीतले थोर लेखक, त्यांची कादंबरी त्रयी आहे, ट्रिलजी आहे, त्यांची कादंबरी त्रयी आहे. मग त्यांनी 3 कादंबऱ्या ज्या आहेत ते अशा क्रमानं साधारणतः क्षिप्रा, सरहद आणि जन हे वोळतू जेथे, 4थी त्यांना लिहायची होती पण ते झालं नाही पुढे, मग ते गेले मुक्तिबोध. तर त्याच्यातली ती जन हे वोळतू जेथे नावाची कादंबरी. शरदचंद्र मुक्तिबोध, गजानन माधव मुक्तिबोध जे आहेत त्यांचे बंधू, हिंदीतले खूप मोठे कवी जे आहेत ते, हे शरदचंद्र मुक्तिबोध. त्यानंतर उद्धव शेळके यांचा शिळान हा कथासंग्रह, शिळान हा ब्राह्मण कन्या ही कादंबरी आहे. प्रके अत्रेंचं साष्टांग नमस्कार हे नाटक आहे. शरदचंद्र मुक्तिबोधांची जन हे वोळतू जेथे ही कादंबरी आहे. उद्धव शेळकेंची शिळान जे काही आहे हा कथासंग्रह आहे, ग्रामीण कथासंग्रह आहे. जे लोक विदर्भाचे असतील त्यांना फार आवडेल असा तो कथासंग्रह आहे. शिळांमध्ये कथा आहेत, छोट्या छोट्या कथा आहेत. उद्धव शेळके ज्यांनी धग नावाची खूप महत्वाची कादंबरी लिहिली, महाकादंबरी जी आहे मराठीतली धग, असे ते लिहिणारे उद्धव शेळके. 7वं बाबूराव बागुल. आता बाबूराव बागुल पण कसं लिहिलंय बघा, उकार कोणते आहेत कसे आहेत ते बघा. बाबूराव बागुल, जेव्हा मी जात चोरली होती, हा सुद्धा कथासंग्रह आहे. खूप पूर्वी सह्याद्री वाहिनीवर जेव्हा मी जात चोरली होती ह्या कथासंग्रहातली त्याच शीर्षकाची जी कथा आहे ना, त्याचा एक एपिसोड पण तुम्हाला मिळेल बघा यूट्यूबवर. जर तुम्ही सर्च केलं ना जेव्हा मी जात चोरली होतीचा एपिसोड, तर त्याचं एक काय आपण म्हणूया
हे पण केलेलं आहे, म्हणजे त्याच्यावर एक एपिसोड सिरियल पण केलेली एक भागाचं, त्या सगळ्या कथेचं त्याच्यामध्ये ते येतं पिक्चरायझेशन. सो जेव्हा मी जात चोरली होती, दलित साहित्य म्हणूया आपण, त्याचा तो कथासंग्रह. गौरी देशपांडे गौरी देशपांडे या ज्या लेखिका आहेत, कर्वे जे आहेत, महर्षी कर्वे त्यांची नात, आणि इरावती कर्वे ज्या पुन्हा एक भारतातल्या खूप मोठ्या सोशलॉजिस्ट आहेत, समाजशास्त्रज्ञ, त्यांची ती कन्या गौरी देशपांडे यांची जी यांच्या काय आपण म्हणूया लघु कादंबरी काही ठिकाणी म्हणतात, पण आत्ता आपण म्हणूया की कादंबरिका म्हणा, शॉर्ट नॉवेल म्हणा, एनिथिंग, त्यांचं असणारं ते एक एक पान गळावया, आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या 3 दीर्घकथा म्हणा किंवा लघु कादंबऱ्या म्हणा, त्या फॉर्मवर आपण नंतर बोलू की कारावासातून पत्रे, मध्य लटपटीत आणि एक एक पान गळावया, हेच ते पुस्तक. याच्यामध्ये मग त्या 3 जे सगळे भाग आहेत किंवा 3 लघु कादंबऱ्या त्याच्यात येतात. एक एक पान गळावया. पुढे येतं प्र.इ. सोनकांबळे यांचं आठवणींचे पक्षी हे आत्मकथन. प्र.इ. सोनकांबळे यांचं आठवणींचे पक्षी म्हणजे मराठवाडी बोली जी आहे, ज्याला आपण मराठवाडी काय महारी बोली असं पण काही ठिकाणी उल्लेख आहे, तर त्यांचं ते असणारं आत्मकथन आठवणींचे पक्षी. मराठीतलं महत्त्वाचं कथन, अगदी भारतातल्या ज्या क्लासिक साहित्य आपण म्हणू शकतो, अभिजात जो सगळा शब्द आहे की आत्ता आपल्याला अभिजात दर्जा मिळालेला आहे, तर मराठीला अभिजात बनवण्यामध्ये ज्या ज्या साहित्य कृतींचा वाटा आहे प्राचीनपासून तर आजपर्यंत, तर त्याच्यामध्ये प्र.इ. सोनकांबळे यांचं आठवणींचे पक्षी एक याचं स्थान खूप वरती आहे, इतकं ते पुस्तक महत्त्वाचं आहे. तर सगळ्या प्रकारचं जो कोलाज आहे तो म्हणजे महानुभावांपासनं तर ज्योतिराव फुलेंच्या पुस्तकापासून तर केतकरांच्या ब्राह्मणकन्येपासून, मुक्तिबोधांचं ज्यांचं आकलन थोडंसं मार्क्सवादी आहे असे जन हे वळतू येथे, ग्रामीण वैदर्भी शिळान, बाबुराव बागुलांचं दलित जाणीव असलेलं दलित कथासंग्रह ज्याला आपण जाणीवेचा कथासंग्रह, जेव्हा मी जात चोरली होती, गौरी देशपांडेंचं एक एक पान गळावया, या पुस्तकांना आपण सुरुवात करणार आहोत आपल्या पुढच्या लेक्चरची. याच्यापासून आपण अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. एक एक पान गळावया, प्र.इ. सोनकांबळे यांचं आठवणींचे पक्षी, हे झालं तुमचं गद्य. आणि आता पोएट्रीमध्ये काय आहे बघूया, काव्य पोएट्रीमध्ये काय काय बघूया. नंबर 1, नामदेवांची अभंगवाणी. नामदेवांची अभंगवाणी हे पुस्तक आहे ज्याचं संपादन केलंय इनामदार रेळेकर मिरजकर, मॉडर्न बुक डेपो पुणे यांनी प्रकाशित केलेलं पर्टिक्युलर पुस्तक आहे. त्याच्यात नामदेवांचे काही निवडक अभंग घेतलेले आहेत. ते पुस्तक आपल्याला अभ्यासाला लावलेलं आहे. म्हणजे सगळं संत नामदेवांचं साहित्य आपल्याला अभ्यासाला लावलेलं नाही. इनामदार रेळेकर आणि मिरजकर या 3 संपादकांनी मिळून जे एक छोटं पुस्तक केलंय ना, ज्याचं शीर्षक आहे नामदेवाची अभंगवाणी, आणि त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे अभंग काही सेक्शन्समध्ये विभागून त्यांनी दिलेले आहेत जे काही, तर ते तुम्हाला अभ्यासाला लावलेले आहे. समग्र नामदेव, संत नामदेव असे आपल्याला अभ्यासाला लावलेले नाहीयेत. सेकंड जर पाहिलं तर पैंजण, संपादक पुन्हा म ना अदवंत, साहित्य प्रसार केंद्र नागपूर. शाहीर जे काही आहेत सगळे आपल्याला माहीत असतात की काय, सगळे जे आपल्याला जुने शाहीर, आपल्याला जे तुम्ही लहानपणी सिनेमे पण बघितले असतील, तर त्या शाहिरी परंपरेतनं जे काही काव्य निर्माण झाले, तर पैंजण हा त्याचा एक संग्रह आहे असं आपल्याला साध्या भाषेत म्हणता येईल की मन अदवंत यांनी संपादित केलेलं. पुन्हा त्याच्यामध्ये पण निवडकच आहे, म्हणजे शाहीर आपल्याला होनाजी बाळा असेल किंवा इतर सगळे जे लोक असतील, तुम्ही नावं ऐकले असतील, त्यांचे काही निवडक त्याच्यामध्ये साहित्य किंवा शाहिरी कवनं किंवा पद्य तिथे पोएट्री ती सगळी दिलेली आहे. तर तेवढंच पुस्तक आपल्याला बघायचं आहे. रघुनाथ पंडित काव्य परंपरा जी आहे आपल्याकडे, त्यांचं दमयंती स्वयंवर, जे अगदी फेमस औषध न लगे मजला, जे अगदी आपण 5वी 6वीच्या व्याकरणाच्या याच्यामध्ये उदाहरण देतो, श्लेष आणि ते सगळे अलंकार, त्यावेळेला आपण चर्चा करूया. पण रघुनाथ पंडितांचं दमयंती स्वयंवर म्हणजे जर बघितलं तर थोडंसं आपल्याला दिसतंय की थोडं मागे जातंय, मॉडर्नकडे अजून आलेलं नाही आहे. मग पुढे एकदम येतं बालकवींची कविता. बालकवी जे आहेत ठुंबरे, तर त्या बालकवींची कविता एकच पुस्तक जे आहे ते आपल्याला अभ्यासाला लावलं आहे. पुढे मग विशाखा, कुसुमाग्रजांचं विशाखा. आपल्याला त्यांची फेमस कुसुमाग्रजांचं माहिती आहे की ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, आहे की नाही, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी. मग पुढे जे येतं ती पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ मना, ते कुसुमाग्रज. म्हणजेच वि वा शिरवाडकर, नटसम्राट लिहिणारे वि वा शिरवाडकर, म्हणजेच ज्यांनी कविता कुसुमाग्रज या नावानं लिहिल्या, ज्यांना काय आहे
ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे असे कुसुमाग्रज. पुढे मृदगंध विंदा करंदीकर. विंदा करंदीकर यांना सुद्धा ज्ञानपीठ जो काही मिळालेला आहे त्यांचा कविता संग्रह म्हणजे मृदगंध है ना. विंदा करंदीकर. जाहीरनामा नारायण सुर्वे. भाकरीचा चंद्र शोधता शोधता जिंदगी बर्बाद झाली असं म्हणणारे नारायण सुर्वे. किंवा काय कामगार आहे मी तळपती तलवार आहे, सारस्वतांना थोडासा गुन्हा करणार आहे. कधी फाटका बाहेर तर कधी फाटका आत आहे की नाही. नारायण गंगाराम सुर्वे. नारायण सुर्वेंचा जाहीरनामा. आणि ग्रेस संध्याकाळच्या कविता. ग्रेस यांचं फेमस गाणं महाश्वेता नावाची सिरियल खूप फेमस होती. त्यातलं जे टायटल सॉंगही होतं की भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते असं लिहिणारे ग्रेस त्यांच्या संध्याकाळच्या कविता. आणि नामदेव ढसाळ मराठीतले महाकवी जे आहेत नामदेव ढसाळ ज्यांचा गोलपिठा हा पहिला कविता संग्रह आहे त्यांचाच कविता संग्रह या सत्तेत जीव रमत नाही. नामदेव ढसाळ. हे 9 कवितेचे पुस्तकं आणि ज्योतिरावांची 2 म्हणून वरती झालेली 10 पुस्तकं अशी 19 पुस्तकं साधारणतः पेपर 2 मध्ये येतात, जी फार सोपी आहेत, जी पटकन वाचून होतात. तर आपल्याला एका महिन्यामध्ये 5 अशी संपवायची आहेत ती. आणि आपण एक 4 महिन्यांमध्ये किंवा 5 महिन्यांमध्ये मग ही 19 पुस्तकं वाचून संपवणार आहोत. लेक्चरच्या अगोदर तुम्ही ती वाचणं मला अपेक्षित आहे. म्हणजे एक एक पान गळावाया जे आहे ह्याच्यातली जी तिसरी कादंबरी आहे म्हणजे पहिली कारावासातून पत्रे, मध्य लटपटीत आणि एक एक पान गळावाया अशा 3 कादंबरिका म्हणा किंवा दीर्घकथा एनिथिंग त्याच्यावर मी डिटेल बोलणार आहे त्या सगळ्या वादावर. तर याच्यातले एक एक पान गळावायावर आपण उद्याच्या लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत. एक एक पान गळावायावर. तोपर्यंत तुम्ही ती वाचलेली असावी अशी माझी अपेक्षा आहे. मौज प्रकाशन गृहाचं हे पुस्तक आहे. हे पुस्तक घ्यायला पाहिजे. म्हणजे ज्यांना वाङ्मय आता कन्फर्म घ्यायचाच आहे, ज्यांना माझ्याबरोबर लिहायचंच आहे, त्यांनी ही 1919 पुस्तकं विकत घेऊन टाकायला पाहिजेत. 1919 पुस्तकं विकत घेऊन टाकायला पाहिजेत. आप्पा बळवंत चौकामध्ये मिळतात, ऑनलाईनही ती मिळतात. आपण महिन्याला 4-5 या वेगानं पुढच्या 4 महिन्यांमध्ये ही पुस्तकं संपवणार आहोत. त्याच्या टेस्ट आपण लिहिणार आहोत. त्याच्यावरचे PYQ जे आहेत UPSCने गेल्या 3 वर्षांमध्ये 5 वर्षांमध्ये दिलेले ते डिस्कस करणार आहोत. त्याची उत्तरं मी लिहून घेणार आहे. पण हा एक सगळा मोठा प्रोजेक्ट असणार आहे. अर्थात तो आनंददायी आहे. मी ते तुमच्यासोबत तिथे असणार आहे आणि त्याच्यामध्ये माझी सोबत असणारच आहे. पण तुमचाही सहभाग मला तिथे खूप अपेक्षित आहे. तुमच्याकडून मी ज्या लेवलचे प्रयत्न मागतो आहे ते तुम्ही दिले पाहिजेत. इतर ऑप्शनलच्या तुलनेने राज्यशास्त्र, मला बरेच लोक म्हणतात की तुम्ही पॉलिटिकल सायन्स घ्या, ज्यांनी पूर्वी पॉलिटीचे आणि याचे लेक्चर केलेले आहेत, त्याच्या तुलनेने वाङ्मय हे खूपच कमी आहे. सिलेबस खूप कमी आहे. 500 मार्कांसाठी अजिबात आपल्याकडून तो इतर ऑप्शनलच्या तुलनेत की डिमांड करत नाही. शिवाय मी मगाशी म्हणालो तसं निबंधाच्या याच्यामध्ये खूप जास्त हेल्प जी आहे ती वाङ्मयाची होत असते. सगळं प्रोसेस जो आहे तो आपल्याला त्याच्यामधून हेल्प ती सगळी मिळत असते. तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये एक एक पान गळावायानी सुरुवात करणार आहोत. सुरुवात करण्याच्या अगोदर त्याच्यात मी 3 जे आहेत कारावासातून पत्रे, मध्य लटपटीत आणि एक एक पान गळावाया, त्यातलं एक एक पाननी आपण सुरुवात करणार आहोत. तुम्ही उद्याच्या लेक्चरपर्यंत ते वाचलेलं असणं मला अपेक्षित आहे. प्लस त्याच्यावरचे PYQ जे आहेत ते मी काढून ठेवेन. ते टेलिग्राम चॅनलवरती उद्याच्या लेक्चरच्या अगोदर अपलोड होतील. त्याची प्रिंटआउट तुम्ही काढून घ्या. जे ऑफलाईनला आहेत त्यांना ती मिळून जाईल. बाकी मग पुढच्या सूचना तिथे येतच जातील. आता हे झाल्यावर आपल्याला मी जे मगाशी म्हणालो की लेखन आणि वाचन या सगळ्या गोष्टींच्या बाबत मला जे डाऊट्स निर्माण झालेले आहेत तुमच्याबद्दल, जे मला क्लिअर करायचे, ज्याच्यामध्ये हे 500 मार्क प्लस निबंधाचे 250 प्लस एथिक्स सुद्धा आहे, हात मोकळा सुटण्याचा जो एक्सरसाइज आहे तोही मला आता करून घ्यायचा आहे. तर आपण एक छोटा एक्सरसाइज मी आज आता इथे देणार आहे. लेक्चर झाल्या वाचनाने मला काय दिलं, वाचनाने मला काय दिलं, वाचनाने मला काय दिले, वाचनाने मला काय दिले या शीर्षकावर ना साधारणतः 800
ते 1000 शब्द लिहा. किती? 800 ते 1000 शब्द लिहा. वेळ साधारणतः 1.5 तासापर्यंत घ्या. 1.5 तास घ्या, कोणाला वाटलं तर 1.25 तास पण घ्या, पण 2 तासापेक्षा जास्त घेऊ नका. पहिला एक्सरसाइज जो आज आहे तो घ्या आणि उद्या जे लोक ऑफलाईनला आहेत त्यांनी तो आल्यावर इथं सबमिट करा. आणि जे ऑनलाईनला आहेत त्यांनी ॲपमध्ये तिथे तुम्हाला प्रोव्हिजन असणार आहे सबमिट करायची. तर ते एकदा लिहा की वाचनाने मला काय दिलं. आजपर्यंत तुम्ही जे काही वाचलं आहे ना, कथा वाचल्या असतील, कादंबऱ्या वाचल्या असतील, वृत्तपत्र न्यूजपेपर वाचले असतील, पोथ्या वाचल्या असतील, आहे की नाही, भेळेचा कागद वाचला असेल, बालभारती वाचलं असेल, डिग्रीचे पुस्तकं वाचले असतील, एनिथिंग यू रेड, तुम्ही जे जे वाचलं आहे, काय इंस्टाग्रामवर पोस्ट वाचल्या असतील, फेसबुकवर पोस्ट वाचल्या असतील, काय वाचता तुम्ही, तुमच्यासाठी वाचन काय आहे, वाचनानं मला काय दिलं, तुम्हाला काय दिलं, याच्यावर 800 ते 1000 शब्द इंटॅक्ट हाच एक विषय आहे, व्यवस्थित मराठीमध्ये लिहायचं आहे. ऑफलाईनच्या लोकांनी इथं मला हे करायचं आहे, ऑनलाईनच्या लोकांनी जे आहे ते काय आपण म्हणतो तुम्ही तिथे अपलोड करा. लक्षात येते. ऑफलाईनचा टायमिंग आता एकदा हे सगळं 28ला परीक्षा आहे लोकांची काही, तर त्याच्यानंतर आपण एक ऑफलाईनची एक विशिष्ट वेळ ठरवू. सध्या आपण हे दुपारी घेतोय, पण एक मला वाटतं सकाळच्या सेशनमध्ये सकाळी 9 ते 11 किंवा 9:30 ते 11:30 अशा वेळेमध्ये आपले सोमवार ते गुरुवार असं सुरुवातीला 4 दिवस आपले लेक्चर असतील. शुक्रवारी आपली टेस्ट असेल. सोमवार ते गुरुवार सकाळी 9:30 ते 11:30 या वेळेमध्ये आपलं असणार आहे. मग नंतर हळूहळू आपण वाढवत जाऊन शुक्रवारी पण लेक्चर प्लस टेस्ट असं घेऊया. शनिवार रविवार आपण क्लास घेणार नाही, कारण आपण तो प्रिपरेशनला वेळ देणार आहोत. मीन व्हाईल मध्ये मध्ये ज्या नोट्स लागतील त्या मी माझ्या हाताने लिहिलेल्या नोट्स ज्या आहेत त्या देत राहणार आहेत, पण तुम्ही सुद्धा एक प्रॉपर याला वही करावी, जुने प्रश्न आणि ते सगळे लिहायला सुरुवात करावी. UPSCच्या वेबसाईटवर जाऊन गेल्या 3 वर्षांचे मराठी वाङ्मयाचे पेपर 1 आणि पेपर 2 डाउनलोड करावेत. म्हणजे त्याचाही कंटाळा असेल तर टेलिग्रामच्या माझ्या चॅनलवर मी टाकणारच आहे. प्लस एक पान गळावायचे जुने प्रश्न बघावेत, आज मी तिथे ते टाकेन. आणि वाचनाने मला काय दिले याच्यावर 800 ते 1000 शब्द. कितीही बालिश हा एक्सरसाइज वाटला, तुम्ही कोणीही असा, म्हणजे डेप्युटी कलेक्टरपासून नायब तहसीलदारपर्यंत कोणीही असा, आहेत माझ्याकडे विद्यार्थी लिहिणारे, त्यांना वाटत असेल की हे मला कसं काय सर सांगत आहेत असं, कारण तुमचे पेपरच मला ते सांगतायत की तुम्ही हे लिहायला पाहिजे. तुमच्या पदाविषयीचा पूर्ण आदर असूनही मला ते तुम्हाला फार पोलाइटली सांगावं वाटतंय की नाही तुम्हाला लिहिता येत आहे. सो वाचनाने मला काय दिले, 800 ते 1000 शब्द इंटॅक्ट, त्याच्यावरच यायचं फिरून फिरून की काय दिलं वाचनाने, माझ्यात कुठले बदल घडवले, मला चांगलं केलं का वाईट केलं, मग मी चांगलं वाचलंय का वाईट वाचलंय, मग वाईट वाचन पण असतं का, वाईट मजकूर पण असतो का, त्यांनी माझ्या मनात काय भाव उमटलेत वगैरे वगैरे. जेवढं ब्रेन स्टॉर्मिंग करता येईल, जोपर्यंत तुमच्या आतलं मटेरियल जो गाळ आहे तो बाहेर पडणार नाही, जोपर्यंत ती लिहिण्याची प्रक्रिया तुमच्या सबकॉन्शियस माइंडपर्यंत जात नाही, तुम्ही व्यवस्थित लिहू शकत नाही. हात मोकळा होणे म्हणतो ना आपण. ड्रायव्हिंग करताना आपण मग ड्रायव्हर एखादा खूप पट्टीचा ड्रायव्हर असतो, आपण त्याला म्हणतो अरे काय इकडे तिकडे बघत गाडी चालवतो, जरा सरळ बघ ॲक्सिडेंट होईल. तेव्हा तो काय म्हणतो, माझा हात साफ आहे, नजर मेलेली आहे माझी. तर तशी नजर मारायची आहे लिहिण्याच्या प्रक्रियेबाबत. हात साफ जे आहे ना तो करायचा आहे, की काही सांगितलं की मी सरसर 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 लिहून काढतो. 150 शब्द सांगा, 250 शब्द सांगा, निबंध मला 1000 शब्दांचा सांगा, मी लिहून काढतो. मला ते फ्रेमिंग डोक्यात येतं. आत्ता बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम आहे की वाचलेलं असतं पण मांडता येत नाही. मांडण्याच्या अगोदर ब्रेन स्टॉर्मिंग करायला वेळ जातो आणि त्याच्यामध्ये पेपरचा टायमिंग निघून जातो. याच्यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे खूप सराव करणे. आणि हा सराव आपण सुरुवातीला अशा छोट्या छोट्या एक्सरसाइजमधून करूया. पहिला लेक्चर आहे, इतर काहीही मी सांगत नाही. आणि काही वाचून लिहून नका. ChatGPTला विचारतो रिडिंगने मला काय दिलं, ते प्रकार करू नका. मला काही तुमच्या इंटेलेक्च्युअल ॲबिलिटीची इथं असेसमेंट नाही करायची की तुम्ही काय वाचलंय. तुम्हाला मांडता येतंय का तुमच्या शब्दात स्वच्छ मराठी भाषेत, चुका न करता, खाडाखोड न करता 1.5 तासामध्ये 1000 शब्द तुम्ही लिहू शकताय का, हे मला बघायचं आहे. पहिला एक्सरसाइज आहे म्हणून मी 2 तासापर्यंत वेळ घ्या असं म्हणालो की शांतपणे लिहा, कुठे बघून लिहू नका. मोबाईल फोन आणि हे सगळं बंद करून हे लिहा. या एक्सरसाइजवर विश्वास ठेवा, खूप फायदा आपल्याला याचा होईल. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण एक पान गळावायावर बोलणार आहोत, त्याच्या PYQचं डिस्कशन करणार आहोत आणि ते पुस्तक, त्याचं जे कादंबरी आहे लघु कादंबरी, त्याची काही चर्चा आपण करणार आहोत.
ॲपमध्ये माझे खूप व्हिडिओ येतील. यूट्यूबवरही मी यूट्यूबवर फार जाणार नाही आहे, कारण मला तिथे फार आवडतच नाही. तिथे सगळे म्हणजे हौशे नवशे गवशे आणि सगळंच जनता एकत्र असते. ऑप्शनल हा एक सिरियस बिझनेस आहे, त्यामुळे माझे ओपन टू ऑल लेक्चरसुद्धा सुभाष अकॅडमीच्या ॲपवरच असतील. ओपन टू ऑल असले तरी ते ॲपवर असतील, भले ते खुले असतील, कोणीही ते बघू शकेल, पण ॲटलिस्ट तेवढी तरी मेहनत आहे की बाबा ॲप इन्स्टॉल केलं आणि तिथे मराठी साहित्य बॅच जी आहे त्याच्यामध्ये जाऊन ते लेक्चर बघितले. थोडासा सिरियस क्राऊड कोण आहे तो मला तिथे लक्षात येईल, म्हणजे काही ना काही आपल्याला एक सक्सेस जे आहे ते पुढच्या मेन्समध्ये मला कोणाकडून तरी काढून घेता येईल. ठीक आहे, इथं आपण थांबूया. हा एक्सरसाइज व्यवस्थित करा, लिहा. ऑफलाईनवाल्यांनी उद्या सबमिट करा, ऑनलाईनवाल्यांनी सुद्धा सबमिट ते करा. उद्या एक एक पान गळाव्यावर आपण ॲक्च्युली बोलायला सुरुवात करूया. धन्यवाद.